आज मी तुमच्यासाठी टेंडर कोकोनट हे आईस्क्रीम बनवणार आहे। तर हे टेंडर कोकोनट आईस्क्रीम या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून पहा। हे आईस्क्रीम चविष्ट तर लागतंच, पण मुलायम सुद्धा होतं आणि लवकर होणारी रेसिपी आहे। तर ही आईस्क्रीम बनवण्याची पद्धत तुम्हाला मी आता सोप्यात सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण शहाळं घेऊन यायचं आहे। शहाळ्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि खोबरं काढून घ्यायचं आहे। जर तुम्हाला शहाळं फोडता येत नसेल तर तुम्ही नारळवाल्याकडनं पाणी आणि खोबरं काढून आणू शकता। पण ज्या वेळेला तुम्हाला आईस्क्रीम बनवायचं आहे त्याच वेळेला तुम्ही काढून आणायचं आहे, कारण ते फ्रेश लागणार आहे। फ्रेशच आपल्याला वापरायचं आहे, नाहीतर त्या पाण्याला वास येऊ शकतो। म्हणून आपण फ्रेश नारळाचंच करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मला लगेच करायचं होतं म्हणून मी ते आत्ताच फोडून तुम्हाला तुमच्यासमोर मी दाखवत आहे। कसं पाणी काढायचं आणि त्याला फोडून मग सफेद नारळ आपण कसा घेणार आहोत ते दाखवते। तर चमच्याने आपण खरडवून खोबरं काढून घेतलं आहे आणि नारळातलं पाणी आपण गाळूनसुद्धा घेतलेलं आहे। आता आपल्याला लागणारं साहित्य बघूया। फ्रेश क्रीम घेतलं आहे, एक बॉक्स, छोटा बॉक्स आहे, आणि मिल्कमेडचं छोटं पॅकेट घेतलेलं आहे, आणि खोबऱ्याचे तुकडे आता मी मिक्सरला घालून घेणार आहे, आणि दूध एक बाउल घेतलं आहे, आणि साखर मी अर्धा बाउल घेतली आहे। पिठी साखर आहे बघा, याप्रमाणे पिठी साखर मी मिक्सरला लावून घेणार आहे बघा। याप्रमाणे आपण त्यात घालून घेतलेलं आहे। आता 2-3 चमचे आपण पाणी घालणार आहोत। पाणी आपल्याला नारळाचंच पाणी घालायचं आहे। तर आपण 4 चमचे ह्यामध्ये पाणी घालून घेतो आहे, म्हणजे आपलं खोबरं व्यवस्थित वाटलं जाईल। याप्रमाणे आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे। बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा। याप्रमाणे अशी रवाळ अशी आता दिसते तुम्हाला, पण मी फ्रेश क्रीम आणि दूध घातल्यानंतर परत मिक्सरला लावून घेणार आहे, त्यामुळे मग ती पेस्ट व्यवस्थित होईल। बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण सगळं साहित्य त्यामध्ये घालून घेतलेलं आहे। मिल्कमेडसुद्धा घालून घेतलेलं आहे। याप्रमाणे आपण सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून घेतलं आहे आणि परत आपण थोडंसं फिरवून घ्यायचं आहे बघा। याप्रमाणे आपलं लिक्विड तयार झालेलं आहे आईस्क्रीमचं। याप्रमाणे दाटसर असं लिक्विड तयार झालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम, दूध सगळं घातलेलं आहे, मिल्कमेडसुद्धा घातलेलं आहे। आणि आता काचेच्या बाउलमध्ये ते सर्व मिक्सचर मी घालून घेतलेलं आहे, आणि आता कोकोनटचे मी थोडेसे तुकडे करून ठेवले होते तेही मी त्यात घालून घेणार आहे, आणि अर्धा टीस्पून मी इसेन्स घातलं आहे। इसेन्स घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आता हे खोबऱ्याचे तुकडे वरच्यावर आपण घालून घेणार आहोत। बारीक तुकडे करायचे, जास्त मोठे करायचे नाही आहेत। याप्रमाणे 2-3 चमचे आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे। वरच्यावर घालून घ्या आणि अलगदपणे त्याला हलवून घ्या। चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हलवून घ्यायचं अलगदपणे वरच्यावर। आणि आता हवाबंद झाकण आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण आईस्क्रीम करायला ठेवलेलं आहे, हवाबंद झाकण लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं बर्फाचं किंवा पाण्याचं क्रिस्टल त्याच्यावरती येणार नाही। आणि 10-12 तास आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे। 10-12 तासांनी मी आता ते आईस्क्रीम तयार झालेले दाखवत आहे। पाण्यामध्ये 1 मिनिट ठेवायचं आहे, म्हणजे अलगदपणे बाहेर येईल। याप्रमाणे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।